हदगाव नगरपालिकेच्या सदस्यपदाच्या आरक्षणाची आज सोडत जाहीर करण्यात आली। उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे आणि मुख्य अधिकारी गौरव वाडेकर यांच्या उपस्थितीत सोडत जाहीर करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची उत्सुकता वाढली आहे। आरक्षणामुळे नगर परिषदामध्ये महिला राज येणार असल्याचे बोलले जात आहे। आज हदगाव नगर परिषदेचे सदस्य पदाचे आरक्षण सोडण्यात आले। यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी, नागरिक आणि महिला उपस्थित होत्या। हदगाव नगरपालिकेचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होता। सकाळी 10 वाजता आरक्षण सोडतीला सुरुवात झाली। हदगाव नगर परिषदेमध्ये एकूण 20 प्रभाग आहेत। 10 प्रभाग आहेत। 10 प्रभागामध्ये 20 जागा आहेत। त्यापैकी अनुसूचित जातीकरिता 4 जागा अनुज्ञेय होत्या। नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता 5 जागा अनुज्ञेय आहेत आणि इतर 11 जागा या अराखीव आहेत। त्यापैकी महिलांकरिता 50% म्हणजे 10 जागा ह्या आरक्षित आहेत। पैकी अनुसूचित जातीकरिता 4 पैकी 2 जागा या महिलाकरिता आरक्षित करण्यात आल्या। नामाप्रच्या 5 जागेपैकी 3 जागा महिलेकरिता आरक्षित करण्यात आल्या आणि इतर ज्या अराखीव 11 होत्या त्याच्यापैकी 5 जागा या अराखीव जागेपैकी 5 महिलांसाठी आरक्षित झाल्या। जर कोणाच्या आरक्षण सोडत कार्यक्रमावरती जर कोणाच्या हरकती असतील तर 14 तारखेपर्यंत ते नोंदवायचे आहेत। त्यावरती सुनावणी घेऊन फायनल करण्यात डिव्हिजनल कमिशनर सरांकडे ते फायनल होते।